नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतात। ऑनलाईन तिकीटं सुरू असल्यामुळे अनेक प्रवासी तिकीटं काढून येतात, मात्र तासनतास बसून सुद्धा एसटी येत नाहीये। प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना खासगी बसेसच्या माध्यमातून लूट केली जाते। नाशिकच्या मेळा बस स्थानकामधून याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून संप पुकारला आहे। आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि मी आता नाशिकच्या मेळा बस स्थानकात आहे। इथे जर बघितलं तर रोज ह्याच सीबीएस परिसरात असलेल्या मेळा बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ पाहायला मिळते। नाशिक शहरात त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मुंबई पुणे इथून येतात आणि मात्र त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी देखील बस उपलब्ध नाहीये। नाशिकपासून मुंबई पुण्याला जाण्यासाठी देखील बस उपलब्ध नाहीये। यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल ताई, तुम्ही कुठं चालला होतात, किती वेळापासून? आम्ही 8 वाजता आलेलो मुलीला सोडवायला, तर ते सांगताय की बसेस बंद आहे। ऑनलाईन बुकिंग असली तर पाठवू आम्ही। मग ते आता काय माहिती किती वाजता, 11 वाजता सांगताय ते निघणार असं, त्यानुसार बस निघाली तर पाठवून देऊ बा असं। आपल्याबरोबर अजून काही प्रवासी आहेत, तर तुम्ही कुठं चालला होता? पुण्याला आम्ही 8 वाजताच आलेलो आहे आणि 8च्या आधी एक लाल बस गेली आहे। लाल काय तुम्हाला इथं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते? बस त्यांनी एकही बस जाणार नाही असं सांगितलंय आम्हाला। संप चालू आहे आणि आज रात्री बोलणी झाल्यावर काय निकाल लागला तर मग बस चालू होतील। ह्या बसच्या बाबतीत तुम्ही बाकी बाहेर कुठे चौकशी केली का? रेटमध्ये काय फरक जाणवतो? नाही, बाहेर प्रायव्हेट आहेत पण ते 700, 800, 1000 काही किमती सांगतायत। त्याचा रेट वाढलाय? रेट वाढूनच सांगतायत ते। खरं तर हे सगळे जे कर्मचारी आहेत हे संपावरती गेलेत आणि याचा जो मनस्ताप आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतोय। सकाळपासून ह्याच बस मेळा बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र बसच्या संपामुळे आता इथे सुखसुकाट पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।